हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये बॅचेस अँड एक्सपायरी डेट कसं सेटअप करायचं आहे स्टॉक आयटममध्ये म्हणून बघू. मी पहिला गेटवे ऑफ टॅलीवरती आहे, तुम्ही बघू शकतो. ह्याच्यामध्ये आहे F11 फ्युचर्स एनेबल करायचं असते. शॉर्टकट की F11. तुम्ही इथे बघू शकतो एनेबल बॅचेस इन्व्हेंटरीमध्ये आणि मेंटेन एक्सपायरी डेट फॉर बॅचेस. आपण एनेबल बॅचेस एस केलं म्हणजे हे पण तुम्हाला ऑप्शन एस करायला मिळते. तुम्ही बघू शकता मेंटेन एक्सपायरी डेट फॉर बॅचेस हे पण आपण एस करू. नेक्स्ट कंट्रोल ए अँड सेव्ह. मी आता पहिला क्रिएटमध्ये जाऊन आपण एक स्टॉक आयटम क्रिएट करू. इन्व्हेंटरी मास्टरमध्ये स्टॉक आयटम्स ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बिस्किट्स, ब्रेड्स, चॉकलेट्स हे समजायला पण आपण एक्सपायरी डेट अँड बॅचेस सेटअप करू शकतो टॅलीमध्ये. आता मी एक्झाम्पल घेते बिस्किट्स. अँड अंडर नंबर्स और बॉक्सेस पण आपण घेऊ शकतो. एक्झाम्पल नंबर्स तुम्ही इथे बघू शकता. ॲडिशनल डिटेल्स मेंटेन इन बॅचेस आपण हे ऑप्शन एस केलं म्हणजे तुम्ही बघू शकता ट्रॅक डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड यूज एक्सपायरी डेट. म्हणजे ट्रॅक डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ते कधी मॅन्युफॅक्चरिंग झाले आणि कधी एक्सपायरी झाले ते आपण दोन पण एस करून घेऊ. येस. अँड तुम्ही इथं GST पण ॲड करू शकतो. स्पेसिफाय डिटेल्स हिअर सेम ॲज इट इज स्पेसिफाय डिटेल्स हिअर अँड 18%. हे स्टॉक आयटम आपण सेव्ह करू. शॉर्टकट की है कंट्रोल ए सेव्ह अँड एस्केप. आपण एक परचेज एंट्री करू. ओचर्स परचेज एंट्री आहे शॉर्टकट की F9. सप्लायर नंबर एक्झाम्पल 2 अँड डेट. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आहे पार्टी नेम कस्टमर ए. एंटर आणि परचेस. आपण इथं आयटम सिलेक्ट करायचं असते बिस्किट्स. तुम्ही डिस्क्रिप्शन पण इथे लिहू शकतो. गुडॉन कोणचं गुडॉनमधनं पण तुम्ही इथं घेऊ शकता. एक्झाम्पल केशवपुरा. न्यू नंबर तुम्हाला इथं न्यू नंबर म्हणून दिसाले. एक नंबर सिलेक्ट करायचं असते आपण बॅचेसचं. एक्झाम्पल बिस्किटचं नंबर असते एक्झाम्पल 1 2 3 4 5 6. एंटर. अँड क्वांटिटी असते 10ला. एक्झाम्पल रेट असते 5. एंटर. तुम्ही बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमॅटिक आहे एप्रिल 24. एक्सपायरी डेट पण आपण देऊ शकतो एप्रिल 24 मे 24. मेला ते एक्सपायरी होते. एक्झाम्पल मी एक मंथचं घेतलेलं आहे 31 मे. अँड एंटर अँड एक्सेप्ट. हे एंट्री आपण पास करू. ओके. सेम ॲज इट इज आपण आता सेल करू. शॉर्टकट की F8. एंटर. ह्याच्यामध्ये पार्टी नेम असते सप्लायर और कस्टमर बी. एंटर. शॉर्टकट की कंट्रोल ए अँड एंटर. सेल्स लेजर सेल्स. नेम ऑफ द आयटम बिस्किट्स सेम ॲज इट इज. डिस्क्रिप्शन पण तुम्ही इथे काहीतरी लिहू शकतो. गुडॉन केशवपुरा ॲज इट इज. तुम्ही बघू शकता इथं ऑटोमॅटिक आपण परचेस केलेलं असते ना बॅचेस नंबर ऑटोमॅटिक तुम्हाला इथं दिसाले 1 2 3 4 5 6. एंटर. एक्सपायरी डेट पण ऑटोमॅटिक आलेलं आहे. आपण फर्स्टला तिथं सेटअप केलं ते मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड एक्सपायरी डेट अँड क्वांटिटी 2 क्वांटिटी अँड 10 रुपीज. एंटर. सेम ॲज इट इज एंटर अँड एक्सेप्ट. आता आपण बघू डे बुक और बॅलन्स शीट अँड ह्याच्यामध्ये करेंट असेट्स क्लोजिंग स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता इथं बिस्किट्स आलेलं आहे. क्वांटिटी 8 अँड रेट 5 व्हॅल्यूज 40.
तुम्ही असं बघू शकता. नेक्स्ट आपण इनवाईसमध्ये बघू ते कसं दिसते. डे बुक अँड कस्टमर ए परचेस, प्रिंट. नेक्स्ट ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे करंट, प्रिव्ह्यू. हे आपण क्लिक करायचं असते. तुम्ही इथे बघू शकता आयटमचं बॅच नंबर पण आले आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड एक्सपायरी डेट हे तुम्हाला इथं शो होते इनवाईसमध्ये. ए प्रोडक्टचं का आहे डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट तुम्ही हे समजा इनवाईसमध्ये पण बघू शकता सेटअप केलं तर. आणि आपण आता बघू मॅन्युफॅक्चरिंग डेट दिली ते एप्रिलला आणि एक्सपायरी दिली ते 31ला. आता आपण एप्रिल मे जून 1ला आपण एक एंट्री पास करू. सेम ॲज इट इज सेल्स, एस्केप, ओचर्स अँड सेल्स. तुम्ही इथे बघू शकता. मी डेट पण चेंज करते. F2. मी इथं जून घेते 1 जून अँड 24. ओके, सेम ॲज इट इज कस्टमर बी, कंट्रोल ए अँड सेव. ह्याच्यामध्ये सेल्स लेजर मी ते एक आयटम सिलेक्ट करते. सेम ॲज इट इज बिस्किट्स, एंटर. तुम्ही इथे बघू शकता बॅचेस नंबर कोणचं पण दिसेना. कशाला दिसेना म्हणजे आपण ऑलरेडी एक्सपायरी डेट कधी सिलेक्ट केलेलं आहे, 31 मेला सिलेक्ट केलेलं आहे. सो त्याच्यासाठी हे तुम्हाला एक्सपायरी डेट शो होईना आणि ते बॅचेस पण शो होईना. असं तुम्हाला काहीतरी प्रोडक्टचं और बॅचेस नाही अवेलेबल राहील तर तुम्ही इथं कळून घ्यायचं असते हे ऑलरेडी एक्सपायर झाले बिस्किट्स, हे डेटला नाही म्हणजे हे ऑलरेडी एक्सपायर झाले म्हणून इथे शो होईना म्हणून तुम्ही सही ठेवायला पाहिजे. सो तुम्ही टॅलीमध्ये असं बॅचेस पण मी सिलेक्ट करू शकता एक्सपायरी डेट अँड बॅचेस स्टॉक आयटमवरती. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तर डाऊट्स आले तर आमचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला असते. तुम्ही ते नंबरला कॉल करू शकता. आमचं टीम तुम्हाला गाईड पण करते. आणि थँक्यू.